गोपाळ भाऊ. बघा बघा कसला निर्लज्ज माणूस आहे हा. कुठनं माझ्या नशिबी आलाय कोणाच ठाऊक. माझी छत्री दे, कुठे माझी छत्री. निर्लज्ज कुठला जागड धोंड्या. जर माझ्या हाती लागला ना तर हात पाय मोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही मी. अरे माझी छत्री चोरतोस काय? तुला तर मी सोडणार नाही. काल रात्री रिमझिम पाऊस पडल्यामुळे छान गारवा होता. झोपही मस्त लागली. उठावसच वाटत नव्हतं. आज सकाळी सकाळी बायकोला काय झालं माहिती नाही. कोकिळेलाही मागे टाकणारे सूर कावळ्याच्या पुढे गेले. हिच्या या अशा ओरडण्याला घाबरून मला वाटतं सूर्यदेवता ही लवकरच उगवली असेल. एकदा हाती लागू तर दे. माझी छत्री चोरायची हिम्मत केली त्याने. निर्लज्ज कुठचा माझी छत्री चोरली. असो, या तापमानवाढीचं कारण काय आहे हे तरी माहिती करून घेऊया. काय झालं? कशाला ओरडते सकाळी सकाळी? अहो शिव्या शाप देणार नाही तर काय. हा हिम्मत बघा किती झालीये. माझ्या घरची एक छोटी वस्तू सुद्धा इकडची कधी तिकडे होत नाही. आणि अख्खीच्या अख्खी माझी लाडकी एकुलती एक छत्री चोरीला गेली. छत्री चोरली? कोणी? एकदा हाती लागायला तर हवी. छत्रीस त्याच्या पाठीवर तोडते की नाही बघा ते. कोणी घेतली माहितीये का? जर मला माहित असतं तर मी काय इथे थांबले असते का? आधीच माझं डोकं खूप तापलंय. उगाच ना तुम्ही आगीत तेल ओतायचं काम करू नका हा. अरे बापरे, सकाळी सकाळी बायकोचं डोकं जास्तच तापलेलं दिसतंय. पोळी लाटून टाकली तर भाजून निघेल. नाही नाही नाही, या वेळेस घरी न थांबलेलेच बरं. हळूच इथून निघतोच मी कसा. दिवस रात्र संसारात बोलणं ऐकून, आरडा ओरडा ऐकून, खोटं ऐकून जे दमलेले आहेत त्यांनी ही मिठाई घेऊन आपल्या घरी खायला घाला. एका दिवसाच्या आत गोडवा निर्माण झालाच म्हणून समजा. मिठाईवाला, मोतीचूरवाला, लाडूवाला संपल्यावर मिळणार नाही. मिठाईवाला, मोतीचूरवाला, लाडूवाला खाल्ला तर शांती, नाही खाल्ला तर शांती. गेला 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 गेला, पकड पकड पकड. अरे कोणीतरी पकडा, कोणीतरी पकडा. माझी मिठाईची टोपली, माझी सगळी मिठाई घेऊन गेला रे. दुष्ट दुष्ट माकड. अरे परत कर माझी मिठाईची टोपली. माझी सगळी मिठाई घेऊन गेला रे हा दुष्ट माकड. अरे सगळं काही संपलं रे, सगळं काही संपलं. सगळी मिठाई माकड घेऊन पळाला रे. आता मी काय करू? काका, ओ काका, रडू नका ना. कुणालाही रडताना बघितलं ना की मलाही रडू येतं. काय करू सांगा? माझा आजचा दिवसभराचा धंदा बुडाला. सगळी मिठाई माकड घेऊन पळाला रे. काल रात्री आमच्या घराच्या छतावरून सुद्धा माकडं इकडे तिकडे धावत होती. बागेतल्या सगळ्या झाडांवरची आंबे, पेरू, केळे खाऊन झाडं रिकामी केली. आमच्यासाठी काही सुद्धा नाही ठेवलं. फक्त खायच्या वस्तूच नाही तर हातात लागतील त्या वस्तू घेऊन पळून जातात. कुणीही जवळ गेलं तर दात दाखवतात ते. अरे बापरे बापरे, शेपटीला आग असल्यावर तर 2-3 लंका अशीच जाळून टाकतील. हे देवा रे देवा. काय रे मुलांनो, असे तुम्ही मिठाई दादाला घेरून का उभे आहात? नासलेली मिठाई दिली वाटतं. काय म्हणताय गोपाळ भाऊ? माझी तर पार वाटच लागली. का झालं तरी काय? गोपाळ आजोबा, मिठाई काकांची मिठाईची टोपली माकड घेऊन पळून गेला. हे काय? आता यामध्ये माकड कुठून आलं मध्ये? मला माहितीये गोपाळ आजोबा, सगळे मैदानाच्या मोठ्या वडाच्या झाडावर राहतात. आज सकाळीच बघितलंय मी. तुला त्याच्याबद्दल इतकी माहिती कशी रे गुलट्या? चुकून तुला त्यांचा मुलगा समजून तर घेऊन गेले नव्हते ना ते माकड? गोपाळ भाऊ, काही करा आणि यावर मार्ग काढा, नाहीतर मी रस्त्यावर येईन. गोपाळ भाऊ, मी आता काय मार्ग काढू यात? मी स्वतः चोरी प्रकरणाला कंटाळून बायकोचं बोलणं ऐकून घरातून बाहेर पडलोय. एक काम करा, राजा साहेबांकडे घेऊन याची तक्रार करा. मग महाराज काय ते ठरवतील. हो हो, चालेल चालेल. चला जाऊया गोपाळ भाऊ, चला जाऊया. परदेशी शत्रू, परदेशी शत्रू, तलवार, गुप्तहेर. थांबा थांबा,
काहीतरी एक काम करा. आधी नीट पूर्णपणे श्वास घ्या किंवा स्पष्टपणे बोला. असं अर्धवट बोलणं मला कळत नाहीये ना काय बोलताय ते. सर्वनाश झाला गोपाळ भाऊ. देशात विदेशी गुप्तहेर घुसलेत. अच्छा असं होय. ते कसं काय कळलं? माझी तलवार चोरीला गेली आहे. आज सकाळी खाटेजवळ खिडकीला टेकवून ठेवली होती. त्यानंतर बघितलं तर गायब. याला म्हणतात भर दिवसा दरोडा. बहुतेक आपल्यावर आक्रमण होणार आहे. आक्रमण, मी सांगतोय ना, आक्रमण होणार आहे. अरे बापरे, तुमच्या घरातून चोरी? मग एक काम करा, हा तुम्ही एक नवीन तलवार घ्या तुमच्या शस्त्रागारामधून. नाही गोपाळ भाऊ, तुम्हाला कळत नाहीये. हा काही असा तसा चोर नाहीये. हा एक गुप्तहेर आहे. अच्छा, तुमच्या घरातून चोरी कशी काय झाली? नक्कीच कोणीतरी असणार या चोरीच्या मागे. नाहीतर कोणाची हिंमत आहे माझ्या घरात घुसायची? सांगा आता, तुम्हीच सांगा बरं. हो, चोरी सोडा, माझ्यावर तर पूर्ण दरोडाच पडला. माकड सगळी मिठाई घेऊन गेला. हे सगळं चाललंय तरी काय? चोरी, दरोडा? नाही, आता महाराजांकडे जाऊन तक्रार करायलाच हवी आपल्याला. तो काय असा तसा चोर नाहीये, तलवार चोर आहे. आणि सोबतीला आहे छत्री चोर. नाही, महाराजांना तर कळवावंच लागेल. काही ना काहीतरी घडतंय. हो, म्हणजे तुम्ही पण त्या चोराच्या तावडीत सापडला आहात तर? हे दुःख आम्ही स्वतःच्या तोंडानंच कसं काय सांगायचं? अहो, बायकोच्या माहेरची छत्री होती ती. गोपाळ भाऊ, समोर संकट आहे. ओह, ओरडून काय समाधान होणार आहे? चला महाराजांकडे जाऊया आपण. हे काय, महाराज स्वतःच चिंतेमध्ये बसलेत. नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार. हे बघा, आता वेळ मिळाला याला. दिवस रात्र घोरत राहिल्याने माहिती मिळणार आहे का तुला? राज्यावर संकट आलं आहे आणि बघा, याला तर काही काळजीच नाहीये. याच्याकडून मदतीची अपेक्षा करू नका. तुमच्यासारखा मंत्री असल्यावर काय, राज्यावर संकट काय, वादळ काय, सगळं येणारच आहे. गोपाळ भाऊ, आता माझ्या बरोबर भांडू नका बरं. अरे, आपलं राज्य भयंकर संकटात सापडलेलं आहे. त्यांनी सगळं काही लुटून नेलेलं आहे. कोण लुटून नेणार आहे महाराज? अरे, हे महाराजांना कसं माहित असेल चोर काय चेहरा दाखवून चोरी करतो? महाराज, आम्ही घोर संकटात सापडलोय म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय महाराज. अरे, असं काय म्हणताय? मी स्वतः संकटात सापडलोय. मी काय तुमची मदत करणार सांगा बरं. काय करू देवा? महाराज, हे फक्त माझ्यावर नाही, संपूर्ण राज्यावरचं संकट आहे. राज्यात गुप्त शत्रू घुसलाय महाराज. माझी तलवार चोरीला गेली आहे महाराज. सत्यानाश, सगळं संपलं. महाराज, आज सकाळी माकड माझ्या डोक्यावरून मिठाईची टोपली चोरून घेऊन गेला. काहीतरी करा महाराज, काहीतरी करा. काय? आता यात माकड कुठून आलं? बाप रे बाप, काय चाललंय? मला काहीच कळत नाहीये. गोलमाल, सगळं गोलमाल चाललंय. तू नक्कीच मिठाईमध्ये जास्त साखर टाकली असशील म्हणून माकड मध समजून घेऊन गेला असेल. यात तूच दोषी आहेस. अरे, पण तुम्ही असं आपापसात भांडताय कशासाठी? हे बघा, सगळ्यांच्या सगळ्या वस्तू मी परत मिळवून देईन, पण सर्वात आधी माझा मुकुट मिळवून द्या बरं. हे काय बोलताय? मुकुट चोरीला गेलाय? केव्हा? आज सकाळीच गोपाळ भाऊ. म्हणूनच तर मला एवढा त्रास होतोय ना रे. आज सकाळीच अंघोळीला गेलो होतो. परत येऊन बघतो तर माझा राजमुकुट कोणीतरी चोरलेला होता. हे तर भयानक आहे महाराज. मी तुम्हाला सांगतो महाराज, राज्यात गुप्त शत्रू घुसलाय. तुम्ही विचार करा महाराज, एकदा विचार करा. तुमच्या अंतर्महालातूनही चोरी होते की नाही? हा, निश्चितपणे कोणीतरी विश्वासघात करताय आपल्या बरोबर. हो, गृहशत्रूची तर कमतरताच नाहीये. हो ना गोपाल भाऊ? राज्याची काय बिकट परिस्थिती झालेली आहे गोपाळ भाऊ. महाराज, चोरी. आज सकाळी माझ्या घरातून वेदनेचा मलम चोरीला गेला. आज सकाळी राजवैद्यांच्या घरी चोरी झाली मलमाची आणि माझ्या घरी लेखणीची. एवढंच नव्हे तर माझंही पंचांग, पोथी, पत्रिका सगळं चोरीला गेला. आणि माझा चष्मा. आता कळतंय गोपाल भाऊ, संकट किती मोठं आहे ते. जे काही चोरीला गेलंय ते सगळं भर दिवसा आणि एकाच वेळी सगळ्या ठिकाणी गेलेलं आहे. हे काही एकाच काम दिसत नाहीये.
महाराज, मला वाटतं या कृत्याच्या मागे अनेक कुबुद्धी सामील आहेत. हे काय बोलतोस तू गोपाळ भाऊ? एकापेक्षा जास्त शत्रू आहेत. गोपाळ भाऊ गप्प राहा. काम तर कवळीचं करत नाही हा. आणि बघा किती उशिरा आलाय तो. तू तर महाराजांना आणखी गोंधळात टाकशील रे. माझ्या डोक्यात एक विचार आला आहे महाराज. मी असं ऐकलं आहे की चोर चोरी केल्यानंतर परत येतात. हे बघायला की काही पुरावा तर सुटला नाही ना इथे. तर आपण या संधीचा फायदा उचलला पाहिजे. तुम्ही जिथनं ऐकला आहात तिथनच मीही ऐकलं की चोर आजकाल कोषागारातूनही चोरी करू लागलेले आहेत. तुम्ही काही धडा घेतलेला नाहीये मंत्री. आणखी किती अपमान करून घ्यायचा मी? हा गोपाळ भाऊ, आता तूच काहीतरी कर बरं. म्हणजे चोराला पकडून दिलं तर मी तुला पुरस्कार देईन बघ. मुकुट, दरबारी चष्मा, लेखणी आणि काठी अशा गोष्टी चोरीला गेल्या आहेत ज्या रोज वापरल्या जातात. यात कुठलीही महागडी वस्तू नाहीये. म्हणजे चोर अंतर्महालात घुसून चोरी करतो, पण स्वर्ण, मुद्रा, मोती हे काहीच नाही घेतलं. हे थोडंसं जरा विचित्र आहे. गोपाळ भाऊ, असं गप्प बसू नकोस. काहीतरी बोल लवकर. मला असं वाटतंय की चोर मला सापडलाय महाराज. माझा संशय जर अचूक असेल ना तर मी स्वतः तुम्हाला माहिती देणार. तुम्ही इतरांना घेऊन मैदानावरच्या मोठ्या वडाच्या झाडाखाली या. आशा करतो की चोर तिथेच पकडला जाईल. त्यामुळे आता मी येतो. चला, आपण तिथेच भेटू. आपण कुठे चाललोय गोपाळ आजोबा? अरे तोंड नको, हातपाय चालवा. मोठ्या वडाच्या झाडाकडून चक्कर मारून येऊ. चला. पण गोपाळ आजोबा, तिथे तर माकडं असतात ना. जर आम्हाला बघून ती आमच्या अंगावर आली तर काय करायचं? छे छे, असं काही होणार नाही. अरे मी आहे ना. ते बघा गोपाळ आजोबा, वडाचं मोठं झाड. सगळी माकडं ना तिथेच राहतात. पण मला माकडांची भीती वाटते गोपाळ आजोबा. अरे बाबा, थोडं शांत राहा. बघू, थोडं नीट बघावं लागेल की नेमकं काय चालू आहे. बडबड एकदम बंद करा. नीट आजूबाजूला नजर ठेवा. बघा गोपाळ आजोबा, त्या झाडावर किती माकडे आहेत. अरे बापरे, ते बघा गोपाळ आजोबा, सर्वात मोठा माकड वर झोका घेतोय. बापरे, हे तर खूप मोठं माकड आहे. आता काय म्हणायचं याला? हाच वाटतोय यांचा गटप्रमुख. ते बघा गोपाळ आजोबा, एक माकड छत्री घेऊन झाडाला लटकतोय. हीच आहे माझ्या बायकोची छत्री. हरवली म्हणून डोकं चावून खाल्लं. निर्लज्ज माकडा, छत्री चोरून इथे मस्ती झोका घेत बसलायस काय तू? गोपाळ आजोबांनी चोराला पकडलं. किती मजा आली. चोराला पकडलं. चला आता गपचूप निघूया, नाहीतर ते बिथरतील. निघूया. महाराजांना जाऊन ही बातमी देऊन येऊया. बाकीचं उद्या सकाळी बघूया. या माकडांनी नक्कीच आपल्या मंत्रीजींकडून चोरीचं प्रशिक्षण घेतलं असणार. खरंच छत्री चोरून घेऊन गेले. इथे थांग पत्ताही लागू दिला नाही. आज वडाच्या झाडावर बस्तान मांडलंय. काय माहित उद्या घरात पण घुसतील हे. अरे अरे, हे तर आपले मंत्री आहेत. उभे राहून झाड तोडताना बघतायत. चला जाऊन बघूया तरी. हळू हळू, इतक्या मोठ्याने आवाज करू नकोस. लोकांना ऐकू जाईल आणि माझी नोकरी जाईल. कळलं का तुला? बघा, महाराजांचं मुकुट घालून बसलाय तो. मला वाटतं याला महाराज बनायचं आहे. बघा या माकडाची हिम्मत. आणि बघा, तोच गटप्रमुख आहे. हे माकड आहेत चोर. कोण आहे रे तिकडे? आताच त्या सगळ्यांना पकडून कारागृहात टाका.
हे काय शेवटी माकडांना कारागृहात बंद करणार? त्यांना खायला केळं देता देता राज्यातली सगळी केळी संपून जातील महाराज. हेही बरोबर आहे. तर मग मला माझा मुकुट कसा काय परत मिळेल गोपाळ भाऊ? एक तर उपाय आहेच महाराज. यांच्या बरोबर आपलं शारीरिक बल काहीच कमी पडणार नाही हो. अच्छा गोपाळ भाऊ, तुम्हाला कसं कळलं की या सगळ्या चोऱ्या या माकडाने केल्या आहेत म्हणून? सांगा. सोपं आहे ना खूप. या राज्यात काही वस्तू चोरीला गेलेल्या आहेत, ते खूप महागडे नाहीयेत. अहो ही तर माकडच आहेत. आपले मंत्री महोदय नाही जे मूल्य बघून चोरी करत सुटतील. दुष्ट माकडांनी हात साफ केला. महागडं नाही पण बरंच काही लुटलं. खरंच विचार कर गोपाळ भाऊ, किती दुस्साहस यांचा. हा पण आता तो मुकुट परत कसा मिळवायचा सांग बरं. आणि आता या माकडांबरोबर उड्या मारायच्या की काय आता आपण? आणि ते मोठं माकड बघितलं? देवा कसं दात विचकतंय बघा. असं वाटतंय जणू मंत्री महोदयाला बघून त्यांना त्यांचा लहान भाऊच आठवलाय. केव्हापासून बघतोय याला, माझा अपमान करतोय हा. आता काहीतरी करावंच लागेल मला. महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता जे काही करायचं आहे ते मी करणार. अहो मंत्री, तुम्ही काम कमी आणि काम चुकारपणा जास्त करता. डोकं काय फक्त केस विंचरायला ठेवलंय? नाही महाराज, मी म्हणजे मला मुकुट जर परत मिळाला नाही तर मी तुझं मुंडकं छाटायला मागे पुढे बघणार नाही. महाराज आता मी एकदा प्रयत्न करून बघू का? बघा, पण उभे राहून नुसता चेहरा बघू नका, काहीतरी करा. अरे देवा माझा मुकुट काय करू? थांबा महाराज, एकदा मी प्रयत्न करून बघतो. हा हे बघा, मी केलेला उपाय कामी आला. ही बघा इथे तर माझीच तलवार आहे. सेनापती, तुम्ही इतके स्वार्थी का सांगा बरं? तुमची वस्तू तुम्हाला मिळताच तुम्ही अगदी आनंद साजरा करताय, पण माझ्या मुकुटाचं काय होणार आहे? अरे गोपाळ भाऊ, माझा मुकुट मला परत मिळणार आहे की नाही? मिळणार, अवश्य मिळणार. हा अहो गोपाळ भाऊ असताना काळजी कशाला करता? हे काय गोपाळ भाऊ, अरे तू असा लहान मुलांसारखं का वागतोयस? अरे या माकडांना चिडवल्यावर ते मुकुट कसा देणार मला सांग बरं? मला वाटतं गोपाळ भाऊला माकड रोग झालाय महाराज. हो बघा ना, कसं माकडासारखं आचरण करतोय ते. खरंच की काय? हे काय गोपाळ भाऊ, अहो हे काय करत आहात तुम्ही? हे बघा, जसा विचार केला होता अगदी तसंच घडतं आहे. महाराज आता खूपच लवकर तुम्हाला तुमचा मुकुट परत मिळेल, पण त्यासाठी मला एक गोष्ट लागणार आहे. द्याल का ती तुम्ही मला लगेच? काय हवंय तुला? अरे बाबा, तू म्हणशील ती प्रत्येक गोष्ट मी तुला द्यायला तयार आहे. मला फक्त माझा मुकुट मिळाला पाहिजे गोपाळ भाऊ, बस. चालेल, मला हवी आहे मंत्री महोदय यांची पगडी. नाही, मी माझी पगडी कोणालाच देणार नाही. पगडी काढून द्या असं म्हणतोय मी. चला काढा लगेच. अच्छा, तू आश्चर्य आहे गोपाळ भाऊ. तू जसं करतोयस माकड सुद्धा अगदी हुबेहूब तशाच हालचाली करतोय. अगदी बरोबर म्हणालात महाराज. आता होईल खरा खेळ सुरू. बस काम फत्ते. हा घ्या महाराज तुमचा मुकुट. वा 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 वा, चमत्कार. पण माझी पगडी तर माकडाकडे आहे. ती परत कशी मिळणार बोला? काय करणार तुम्ही पगडी घेऊन?
काही दिवस पगडीशिवायच वावरा मंत्री साहेब. डोक्याला थोडा हवा पाणी लागू द्या, कदाचित थोडी बुद्धी सुद्धा आत शिरेल ना तुमच्या. अगदी अगदी बरोबर बोललास गोपाळ भाऊ. खरंच बोललास तू. तू आज जर नसतास तर या ठिकाणी काय झालं असतं काय माहित. काय झालं असतं? तुम्ही माकड पकडायला त्यांच्या मागे मागे पळाला असतात. आणि महाराज, यात माकडांची काहीही चूक नाहीये. काय म्हणतोय गोपाळ भाऊ? हा, हे माकडच तर या प्रकरणाला कारणीभूत आहे ना? अरे नाही नाही नाही, हा तर त्यांचा स्वभावच आहे. पण ते मानव वस्तीत घुसले ते आपल्यामुळेच ना. त्यांची राहायची जागा तर आता संपत आलेली आहे. काय? माझ्या राज्यात राहायची सोय नाहीये? हे कसं शक्य आहे? सगळं शक्य आहे महाराज. या राज्यात मंत्री सारखे आघाशी मंत्री असल्यानंतर सगळं शक्य आहे. का? मंत्रीने काय केलं आता? मंत्रीच तर कारणीभूत आहेत ना. त्यांनी तुम्हाला न कळवता जंगलातली सगळी झाडं कापून टाकली. म्हणूनच तर राहायला जागा आणि खायला काही न मिळाल्यामुळे माकडं मानवांच्या वस्तीत घुसली. काय ऐकतोय मी? अरे बापरे, महाराजांना न सांगता मी झाडं कापून विकून टाकली. हे जर कळलं तर महाराज मला संपूर्ण जीवन झाडावर बसून ठेवतील त्या माकडासारखं. अरे बापरे, आता काय होणार माझं? एवढं सगळं घडलंय आणि मला यातलं काहीही माहिती नाहीये मंत्री. हो महाराज, नाही म्हणजे तेच मी ते म्हणजे की मला हे म्हणायचं होतं की चूक झाली महाराज, मला माफ करा. आता अशी चूक होणार नाही. मी कधीही झाड तोडणार नाही. मी कान पकडून माफी मागतो. मला उतरवा, मला सोडा, माफ करा महाराज. महाराज, मला माकडासारखं टांगून नका ठेवू. मला खाली उतरू द्या महाराज.